एकरचा किल्ला आहे. 22 एकरचा किल्ला 50 मिनिटात बघून होणार नाही. मग कुठले कुठले पॉईंट बघायचे त्यातली एक इथं आहे, एक विजापूरला आहे, एक छत्रपती संभाजीनगरला आहे आणि एक इथं आहे. नमस्कार मित्रांनो, मी गौरव गायकवाड स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल व्हिडिओ कशा रिलेटेड आहे, पण मी कोकणात काय मजा केली, मी कुठे राहिलो हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला ही व्हिडिओ पूर्ण बघावीच लागेल. आणि याचा डे 2चा सेपरेट व्लॉग येते, तरी त्या व्लॉगसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. प्लॅन खूप दिवसापासून करत होतो कोकण ट्रिपचा, पण काय प्लॅन होत नव्हता. शेवटी आज केला, म्हटलं जाऊया, आता काय ऑप्शन नाही. आणि जरा सुट्टी पण भेटलेली. तर प्लॅन असा आहे की आता इथून मुंबईतून जाणार पहिला मुरुड जंजिरा फोर्ट बघायचा. तिथून पुढं अजून काय प्लॅन केलेलं नाही आहे, बट एवढा तरी प्लॅन केला आहे की मुरुड जंजिरापर्यंत तरी जायचं अँड देन पुढचं ठरवू मुरुड जंजिराच्या पुढं कसं जायचं. ओके, मुरुड जंजिरा मुंबईपासून 161 किलोमीटरवर आहे. आत्ता आपण 100 तरी क्रॉस केले, थोडं कमी राहिले. आता तिथं नाश्ता करायला थांबलेलो. दोशीवाडीवाले मिसळ भारी इथली आणि वडापाव तर मस्ट ट्राय. मग वडापाव चांगला आहे टेस्टला. मध्ये खूप कॉन्ट्रोवर्सी झाली ना यांची की लाईक की ते हे चांगलं नाही आहे, वडापावचा इश्यू झालेला आहे, काय भांडणं वगैरे झालेली, पण इथली सर्विस चांगली होती, क्वाईट गुड. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मस्त मिसळ अशी भारी होती. म्हणजे मला कोल्हापूरची सोडली तर मला कुठली मिसळ आवडत नाही, पण इथली ठीक होती. ओके, सो जेव्हा या रोडला कोकणातून चालला आहे, हा मुंबई गोवाच आहे आय थिंक, मुंबई गोवा हायवेवरनं चालला आहे, तेव्हा इथं तुम्ही थांबू शकता एक चांगला नाश्ता वगैरे करायला. ही ट्रिप मुरुड जंजिरा आणि फुल मी बाईकवरून करणार आहे. आय थिंक 161 प्लस तिथून पुढं जिथे जाईल ती लोकेशन भारी असणार आहे. पुढची लोकेशन ती मी आत्ता रिव्हील करत नाही, कारण तो ब्लॉग पुढच्या ब्लॉगमध्ये येईल, त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि आत्ता आपण इथून निघणार आहे. आत्ता वाजले 3. इथून जायचं डायरेक्ट ह्याला कुठं आपलं मुरुड जंजिराला आता हॉटेल बुकिंग फुल आहेत सगळी. बघायचं हॉटेल कुठलं भेटते, चांगलंच भेटेल, होमस्टेच बघायचं एखादं चांगलं अफोर्डेबल. अँड देन मग तिथून जायचं मुरुड जंजिरा. उद्या पोट बघेन, कारण आज लेट झाला. आज मुंबईत ट्रॅफिक एवढं लागलं की मुंबईतच 3-4 तास गेले. त्यामुळं पण हा व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघत राहा. आपण डे 1 डे 2 असं करेन आय थिंक असेल. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, प्रिव्हियस व्हिडिओज बघा, व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा. कोकण ट्रिप म्हणजे माझा सगळ्यात आवडतीचा विषय आणि त्यात स्पेशल म्हणजे मी ही ट्रिप एक अनप्लॅन, अर्थातच कोणतंही प्लॅनिंग नाही, कोणतंही हॉटेल बुकिंग नाही, कोणताही रूट फिक्स नाही, फक्त एक फायनल कोणत्या ठिकाणी पोचायचे आणि कसं जायचं. पण ही ट्रिप फायनल करतानाच एक गोष्ट डोक्यात ठेवलेली की काही होऊ द्या आपण जायचं तर बाईकनेच, आणि म्हणूनच ही माझी सगळ्यात मेमोरेबल ट्रिप बनली. हा आहे हॉटेलचा बाहेरचा व्ह्यू. पुढं पूर्ण समुद्र आहे. मॉर्निंगला शूट करते त्यामुळे सनराईज इथं दिसणार नाही, पण कालचा सनसेट असा दिसत होता. जस्ट खतम विषय तिथं संपला, काही नव्हतं. आता तुम्ही म्हणाल डायरेक्ट डे 2ला कसा काय गेला, संध्याकाळचं शूटिंग कुठं आहे, हॉटेल आम्हाला बघायचे. तर मित्रांनो, संध्याकाळचं शूटिंग होऊ शकलं नाही, पण हॉटेलचं पूर्ण शूटिंग, हॉटेलच्या रूमचं पूर्ण शूटिंग हे मी सेपरेट व्हिडिओमधून माझ्या चॅनलवर अपलोड करीन. कारण हॉटेल एवढं मस्त होतं आणि तिथलं फूडसुद्धा A1 क्वालिटीचं होतं. हा मुरुड जंजिरा आहे. हे आपण मुरुड साईडनं आलेलो. मुरुड साईडनं आल्यानंतर गाडी पार्किंगला जागा आहे. जेव्हा मुरुड जंजिराला जाता तर आपल्याला बोटीतून जावं लागतं ना. इथं तिकीट आहे, तिकिटाची रांग आहे इथं.
शनिवार असल्यामुळे गर्दी खूप आहे. बोट खाली लागत्या. बोटीत जायला इथून रोड आहे खाली. सुंदर आहे व्ह्यू एकदम. ग्रीन होते. हां, ते ग्रीन झाल्यानंतर तुम्ही जर हे सोडलं म्हणजे गाडी पुढे पण जात नाही आणि जागेवरच थांबतो. त्यानंतर एक सिग्नल दिलं का ती ॲटोमॅटिकली लाईट ब्रेकमधून निघतो तो गाडी ॲटोमॅटिक. हां, ॲटोमॅटिक काढून टाकू. आणि इथूनच चालू झाला जंजिऱ्याला जातानाचा बोटीचा प्रवास. अरबी समुद्राच्या निळ्या पाण्यात रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्यावर उभा असलेला हा मुरुड जंजिरा किल्ला भारतीय इतिहासातील एक गौरवशाली अध्याय आहे. हा किल्ला त्याच्या भव्य वास्तुकला आणि अजयपणाची प्रतिष्ठेसाठी खूप ओळखला जातो. ओहोटीची वेळ असल्या कारणाने मोठी बोट ही काही किल्ल्यालगत जाऊ शकत नव्हती, म्हणून आम्हाला छोट्या नावेत ट्रान्सफर केलं आणि तिथून आम्ही त्या छोट्या नावेतनं किल्ल्यापर्यंत पोहोचलो. आणि यो तिकीट काढणारा एक कलाकार होता बरं काय, का ते कळेल बघा आता. ये सब मालूम नहीं था, हमको बताया नहीं, छोड़ के चला गया. ऐसा मत करो भाई. ये जो टिकट दिया हुआ है ना, ये टिकट आप लोगों का रिटर्न का होता है. टिकट को संभाल के रखना. किले के अंदर में उतरेंगे. किले में उतरने के बाद जो बोट का टाइमिंग है ना भाई, ये सब के लिए सेम होता है. 45 मिनट पौने घंटे का टाइम होता है. पौने घंटे के टाइमिंग में किला देख के ना यही सेम बोट आप लोगों को रिटर्न लेके जाएगा. क्योंकि जंजीरा देखने के लिए यहाँ पे अलग अलग 3 गांव से लोग आते हैं सर. यहाँ जैसे हम लोग जो आ गए ना, ये अपने गांव का जो नाम है ये मुरुड खोड़ा बंदर है. इस तरफ सामने राजपुरी गांव है, यहाँ से भी लोग आते हैं. और यहाँ से 6 किलोमीटर आगे डिगी, श्रीवर्धन, हरेश्वर, वहाँ से भी नाव आती है. अब होता क्या है कि सब बोट यहाँ पे सेम नज़र आता है. गलती करके अगर आप लोग दूसरे नाव के अंदर में बैठ जाएंगे ना भाई, दूसरे गांव पहुँच जाएंगे. गाड़ी रहेगा एक जगह, पहुँच जाएंगे दूसरी गांव में. तो किले के अंदर में उतरने के बाद अपना बोट वाला आप लोगों को बोट का टाइम और बोट का नाम बताएगा. तो वो टाइम के हिसाब से किला घूम के यही सेम बोट आप लोगों को रिटर्न लेके जाने वाला. अपने जो नाव का नाम है ये सुल्तान है. क्या नाम है? ये सब लोगों ने ध्यान में रखो. अब किला जो देखने के लिए आ गए दादा, ये किला छोटा नहीं है. देखो ये किले का जो एरिया है, इसका जो स्पेस है, ये किले को टोटली 22 एकड़ के अंदर में बांधा हुआ है. और 22 एकड़ का किला अगर आप अंदर घूमने के लिए जाएंगे ना तो 5-6 घंटे से भी किला कवर नहीं होगा. बांधने से पहले यहाँ पे समंदर के बीच में पत्थरों का बहुत बड़ा टेकरी था, एक बेट था. तो टेकरी के ऊपर ये किले को बांधा हुआ है. अब ये किले को जिसने बनाया वो राजा का नाम सिद्दी जोहर. अपने हिंदुस्तान में सिद्दी जोहर नाम के 2 बादशाहों ने राज किया. शिवाजी संभाजी महाराज के ज़माने में जो सिद्दी था वो मोगल था, पनालगढ़ वाला. ये जंजीरा को जिसने बांधा ना भाई, ये सिद्दी कौन था, कहाँ से आया था? देखो ये सिद्दी साउथ अफ्रीकन बादशाह था. उन लोगों ने ये किले का बांध काम 1118 में किले का बांध काम स्टार्ट किया और 1140 में ये किला बांध के कंप्लीट हो गया. किले को बांधने के लिए 22 साल और पूरे किले का एरिया ये भी 22 एकड़ है. अभी आप लोग ये किले को क्या नाम से जानकर आ गए? मुरुड जंजीरा जाना है भाई. ये मुरुड जो है वो यहाँ का तालुका है. किले का जो रियल नाम है इसका नाम जल जजीरा है. जल में बांधा हुआ किला. लोगों ने रिपीट कर कर के जल जीरा को शॉर्ट फॉर्म में नाम जंजीरा बना दिया. आज ये किला जंजीरा के नाम से फेमस हो गया. उसके बाद आप लोगों को ये किले में अपने भारत का, अपने हिंदुस्तान का तीसरा नंबर माना गया. तो आप लोग ये जंजीरा में देखेंगे जिसका नाम कलाल बांगड़ी है. पहली नंबर की सबसे बड़ी जो तोफ है वो बीजापुर में मुल्क मैदान नाम है उसका. दूसरी वाली दौलताबाद, औरंगाबाद, देवगिरी किले में मेंढा तोफ है. और तीसरी नंबर की जंजीरा में है जिसका नाम कलाल बांगड़ी है. और भाई खासियत क्या है उसका? 12 घंटा धूप में सनलाइट में रहने के बाद आज भी जाके उसको हाथ लगा के देखेंगे तो कभी गर्म नहीं होता भाई. क्योंकि लोहे से बनाया हुआ नहीं है, पंच धातुओं से, 5 मेटल से उसको तैयार किया.
इसके लिए गर्म नहीं होता है। पंच धातु में क्यों बनाया? समझ लो कि तोफ में से पहला गोला अगर फायर होता है तो दूसरे गोले के लिए वो जो तोफ है गर्म नहीं होना चाहिए। तोफ गर्म होगा ना अगर, तो दूसरा गोला उसके अंदर में डालने के साथ ही फट जाएगा। इसके लिए उन लोगों ने कलाल बांगड़ी तोफ को फायर मेटल में बांधा हुआ है। देखो ऊपर विंडो में देख रहे हैं ना, सामने वाली फर्स्ट विंडो में देखो, कलाल बांगड़ी वही तोफ है। ये किले में है ना 40 साल पहले 1972 तक किले के अंदर लोग रहने के, किले के अंदर में 550 घर, 2500 लोग का उस टाइम ये किले में आबादी था। किले के अंदर दोनों मजहब के लोग बसे हुए थे, जिसमें हिंदू मुस्लिम दोनों साथ में रहने के। ये किले में मंदिर मस्जिद 4 तक स्कूल थी, मतलब ये किले में एक छोटा सा विलेज, एक गांव था। फिर आप लोग सोच रहे होंगे इतने सारे लोगों ने किला छोड़ा क्यों? रीज़न क्या किला छोड़ने का? बारिश के दिनों में 4 महीने तक हम लोग के यहाँ पे जितने भी नाव चलते हैं ये सब बंद हो जाते हैं, क्योंकि समंदर काफ़ी ज़्यादा रफ होता है, आना जाना रिस्क होता है। इसके लिए नाव को बंद रखना पड़ता है। भाई 4 महीने तक लोग किले में रहने के, लोगों का आना जाना गांव के तरफ नहीं होने का। लोगों ने क्या किया? मजबूरी के कारण किले को तो छोड़ दिया भाई, मगर ये किले के अंदर में जो भी ज़रूरत की चीज़ें थे, जैसे लकड़ा, खिड़की, दरवाज़ा, जो भी इम्पोर्टेंट सामान था, वो सारी चीज़ें किले में से निकाल के आज भी किले के अंदर के जो लोग हैं, इस सामने गांव है, राजपुरी गांव का नाम है, सब लोग है ना भाई गांव में शिफ्ट हो गए। जंजीरा जो बांधा हुआ है किले को बनाने के बाद, किले को जीतने के लिए, जंजीरा को कैप्चर करने के लिए बहुत से बादशाहों ने कोशिश किया, जैसे कान्होजी अंग्रेज, चिंबाजी अप्पा, संभाजी महाराज, शिवाजी महाराज, ब्रिटिशों ने, मुगलों ने। पर ये जंजीरा ये एक अजिंक्य किला है, लास्ट तक इसको कोई बादशाह ने जीता नहीं है। पर ये जंजीरा को जीतने का एक खास सपना था, एक मकसद था संभाजी महाराज का। तो संभाजी महाराज ने जंजीरा से 8 किलोमीटर आगे एक टेकरी था, वो टेकरी के ऊपर जाके दूसरा किला तैयार किया। नाम क्या दिया उसका? तो पद्मदुर्ग वो किले का नाम है। 16वीं सदी का किला है सेठ। जंजीरा को जीतने के लिए संभाजी महाराज ने जब पद्मदुर्ग किले को तैयार किया, तो उसी वक्त रायगढ़ किले पे मुगलों ने हमला कर दिया। संभाजी महाराज ने अपने किले की सेना को लेके रायगढ़ की रक्षा करने के लिए पहुंच गए। लौट के कभी वो लोग पद्मदुर्ग किले पे आई नहीं, इसकी वजह से जो पद्मदुर्ग किला है वो अधूरा रह गया। तो दोनों किले में फ़र्क क्या है? जंजीरा 22 एकड़ में है, पद्मदुर्ग किला 12 एकड़ में। अब ये जंजीरा जो बनाया गया, इसको बांधने वाले बादशाह ने किले को 3 खासियत दिया हुआ है। किले का पहला खास बात, जब तक अपना नाव किले के गेट के पास जाता नहीं है, आप लोगों को इसका जो मेन एंट्री है ना, अगर बाहर से कोई भी एंगल से देखेंगे आप लोग को एंट्री बाहर से दिखेगा नहीं। गेट तो इतना बड़ा है, 200 लोग खड़े रह सकते हैं, इतना बड़ा किले का गेट है। किले का दूसरा खास बात क्या है कि किले के चारों तरफ समंदर है। बाहर ये जो पानी है ना, खारा है, सॉल्टी है, मगर किले के अंदर में मीठे पानी के इतने बड़े तालाब है कि जो नाव में आज आप लोग बैठे, एग्जाम्पल, ऐसे नाव को उठा के तालाब के अंदर में छोड़ देना अगर, तो ऐसी एक नहीं 5 से 6 नाव चला सकते हैं। इतने बड़े किले में मीठे पानी के 2 तालाब हैं, गहराई के 7 है भाई। एक तालाब 60 फीट है, दूसरा वाला तालाब 40 फीट है। किले का तीसरा खास बात क्या है? देखो ये समंदर में लहर होती है, लाठी होती है, ये 24 घंटा किले के पत्थर को टकराती है। भाई पानी टकरा के देख सकते हैं किले का जो पत्थर है ये डैमेज हो गया, झिझ गया पत्थर, मगर इसका जो जॉइंट होता है ना, इसका जो मटेरियल है वो आज भी अपनी जगह नहीं छोड़ा है। तो भाई जॉइंट में क्या है ऐसा? सीमेंट था नहीं उस टाइम में, तो अंदर में उन लोगों ने 5 चीज़ों का यूज़ किया हुआ है। ये जॉइंट के अंदर में समंदर का रेत है, मीठा गुड़ है, चूना, सीसा और नमक, ये 5 चीज़ों का ये जॉइंट के अंदर में इस्तेमाल किया। इसके लिए किला आज भी मजबूती से समंदर के बीच में टिका हुआ है। 47 तक किले पे बादशाही हुकूमत था। समझ लो किले के चारों तरफ से दुश्मनों ने अगर अटैक कर लिया, हमला हो गया, भाई ये किले में राजा की सेना, राजा की फैमिली, सब लोग है ना किले में रहने के, कहाँ पे जाएंगे वो लोग, कैसी अपनी जान बचाएंगे? तो उन लोगों ने ये किले में से एक सुरंग निकाली, भुयाड़ी मार्ग, अंडर द सी, जो रास्ता है ना किले के अंदर से पानी के 60 फीट गहराई से रास्ता डायरेक्ट सामने वाले राजपुरी गांव में जाके ओपन होता है। कहाँ पे होता है? स्टेट में देखो, नारियल के दरख्त के नीचे पत्थर का गेट दिख रहा है ना, तो भाई रास्ता वहाँ पे जाके ओपन होता है, जिसका डिस्टेंस किले से गांव तक 1 किलोमीटर है। 1958 के बाद आर्कोलॉजी डिपार्टमेंट के लोगों ने
भाई सुरंग को नीचे से दोनों जगह से बंद किया क्योंकि उसके अंदर में पानी भर चुका है, इसके लिए उसको सील किया हुआ है। और ये जो राउंड राउंड शेप में नज़र आ रहे हैं ना आपको, ये जगह को बुरुज कहते हैं। बुरुज का मतलब सोल्जर्स के लिए, हमला करने के लिए, जंग लड़ने के लिए। इसके ऊपर के हिस्से में हर जगह पे तोप रखी है भाई। जंजीरा किले में आज भी टोटल 165 तो आज भी ये जंजीरा में रखा हुआ है। तो ये जो था ना दादा, ये अपना किले का मालूमात था, ये इंफॉर्मेशन था, यही आगे बढ़ो, आगे बढ़ो। स्लिप होगा भाई, उतर सकते तो उतरो। स्लिप होना ना भाई, घसरेल। आ जाओ भाई, आगे बढ़ो, आगे बढ़ो। चलो चलो चलो, थांबू नका इथे। वर चला, वर चला, वर चला। 12:50 को आना है। हां तुम्ही या साईडला हो. कॉलेज आने का आता आपण जाणून घेऊया मुरुड जंजिरा किल्ल्याचा इतिहास. 1565 साली आदिशाली सुलतानांनी हा किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यावेळी त्याचं नाव जजिरे मेहरूब असं ठेवण्यात आलं होतं, जे पाण्याने वेढलेलं बेट आणि एक चंद्रकोर या अर्थाने दिले गेले होते. पुढे सन 1630 मध्ये सिद्दी जोहर, तो सिद्दी जोहर नाही, हा आफ्रिकेचा एक बादशाह सिद्दी जोहर यांनी हा किल्ला जिंकला आणि त्याचं नाव जंजिरा ठेवले. त्यांनीच या किल्ल्याची तटबंदी एवढी मजबूत केली आणि त्याला अजिंक्य असं बनवलं. मालूमात देने के बाद चलो आगे जाएंगे, अपन मालूमात सुनेंगे, फिर मैं आपको ये करता हूँ आगे छोड़ दूँगा. आपका नंबर बता दो. 8766 899 आता लावतोय जी पाण्याची लेवल आहे, ती समुद्राच्या पाण्याच्या लेवलपेक्षा वरती आहे. आणि इन्फॉर्मेशन कुठल्या गाईडने दिली नाही, तिथे एक आजोबा होते, त्यांनी इन्फॉर्मेशन दिली. भारी आहे. मला एकतर असे किल्ले नाहीत आवडत जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची नाही आहेत जे किल्ले. पण ठीक आहे, बांधला. आणि ही आहे भारतातील 5 प्रमुख तोफांपैकी एक तोफ कलाल बांगडी. असं म्हणतात की ही तोफ पेशव्यांनी किल्ला जिंकण्यासाठी आणली होती, पण किल्ला जिंकता आला नाही याच्या निराशेतून पेशवे ती तोफ तशीच टाकून गेले आणि नंतर सिद्धीने त्या तोफेला किल्ल्यात आणले. या तोफेचा पल्ला हा तब्बल 12 किलोमीटरचा आहे.
आणि इथे कुठलं तरी स्ट्रक्चर आहे, बघूया काय असेल. कारण की असं काही खास नाही वाटलं, काय जुनी स्ट्रक्चर आहे. मस्त आहे किल्ला, फक्त टाईम आपल्याला पुरला पाहिजे, कारण हे लोक फक्त 50 मिनिटाचा टाईम देतात. 50 मिनिटात तुम्हाला पूर्ण किल्ला फिरायचा आहे. किल्ला आहे 22 एकरचा. 50 मिनिटामध्ये कसा 22 एकर फिरून होणार आहे? बघू, जेवढा होईल तेवढा आपण कव्हर केला आहे. मला ती मेन म्हणजे तोफ बघायची होती, तोफ बघितली, बाकी काय एवढं अट्रॅक्शन नाही आहे. ते लोक गाईड वरती गाईड दिले तरी पण ते खाली सांगतात इन्फॉर्मेशन. आता त्या जहाजात वगैरे बसल्यावर ते इन्फॉर्मेशन सांगतात. किल्ला वन टाईम बघण्यासारखं आहे, म्हणजे आर्किटेक्चर वगैरे चांगलं आहे किल्ल्याचं, इवन बांधकाम पण चांगलं आहे. आता पडलं आहे पूर्ण, पण पैसे काढायचे लय धंदे आहे तिथं. पैसे काढायला नुसतं पैसे लुटतात, नुसतं. बऱ्याच सहली आलेल्या आत्ता टाईमला. आणि इथं काय करतात, हे बोटवाले दिसतात, हे खालची ही सगळी बोटवाली दिसतात. तर इथं बोट चेंज होत्या, मग अशी आपण चेंज केली बा इथं बोट. तर बोट चेंज केल्यानंतर ते 50 मिनिटाचा टाईम देतात आपल्याला, की 50 मिनिटामध्ये तुम्हाला पूर्ण किल्ला बघून मागे यायचा. आणि तो तिथंच सांगतोय की 50 मिनिटामध्ये पूर्ण 22 एकरचा किल्ला आहे. 22 एकरचा किल्ला 50 मिनिटात बघून होणार नाही. मग कुठले कुठले पॉईंट बघायचे ते तिथे सांगतात. मग मी आधी जो स्टडी करून आलेलो त्या स्टडीनुसार मला फक्त ती तोफ बघायची होती, जी की तोफ 3 तोफ आहेत. त्यातली एक इथं आहे, एक विजापूरला आहे, एक छत्रपती संभाजीनगरला आहे आणि एक इथं आहे. बऱ्याच कॉन्ट्रोवर्सी आहेत किल्ल्याबद्दल, की बरीच लोक म्हणतात की किल्ला सिद्धीनं बांधला. सिद्धी म्हणजे तो साऊथ आफ्रिकेचा बादशाह होता, त्यानं बांधला किल्ला. बरीच लोक म्हणतात ह्यांनी इथलाच एक हे होता, माणूस होता गावातला, त्यांनी म्हणजे त्या लोकांनी बांधला आणि देन तो परत सिद्धीला शरण गेला. म्हणजे ॲक्च्युअल इतिहास माहीत नाही आहे काय, पण ॲक्च्युअल मला तर असं वाटते की हा किल्ला इथल्याच एका माणसानं बांधला आणि देन तो सिद्धीला शरण गेला माणूस, त्यामुळे तो किल्ला सिद्धीकडे गेला. कितना रहता है पानी इधर? वो लास्ट पे स्टेप पे और लास्ट सुबह शाम को 4-5 बजे तक किधर जाता है पानी? पानी का आगे निकल जाता है. तो क्या गेट ए हमजा आगे भाई, बोल लगेंगे आगे भाई तुमको. ए आगे बढ़ो, आगे बढ़ो. ए सुपिया आगे 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 यार, आगे आगे जा, आगे जा. आणि जंजिरा किल्ला बघून झाल्यानंतर थोडाही वेळ न घालवता मी माझी गाडी काढायची ठरवलं आणि मी थेट चाललेलो होतो आगरदांडा बंदराकडे. आता आगरदांड्याला का तर माझा डे 2 हा मी स्पेंड करणार होतो दिवे आगारला. आता दिवे आगारला वाया रोड जायचं म्हणजे माझं 50 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर वाढत होतं. सो मी ठरवलं की आपण न्यू एक्सपिरियन्स घेऊया. आगरदांड्यावरून जी जेट्टी सुटते त्यामध्ये आपली गाडी टाकायची आणि तिथून ती जेट्टी थेट नेऊन सोडते आपल्याला दिघी बंदराकडे, ते पण फक्त 15 मिनटात. आणि हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी नवीन होता, जो की मला घ्यायचाच होता. सो गाडी टाकली जेट्टीमध्ये आणि चाललेलो दिघी बंदराकडे.
दिव्यागरमध्ये दिव्यागर बीच सोडून आम्ही कुठे कुठे फिरलो आणि फेमस थाळी कोणती खाल्ली हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर डे 2चा व्लॉग हा तुम्हाला पाहायला लागेल, जो की मी स्पेंड केलेला दिव्यागरमध्ये. आणि डे 2 हा माझा एंड होता बिकॉज दिव्यागरमधून मी वापस पुन्हा मुंबईला निघालो होतो. तरी डे 2चा व्लॉग हा मिस करू नका. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.